आमदारही तिकडं जाऊ शकतात ना. भारतीय जनता पक्ष हा दोघांनाही खेळतोय, ही आत्ता फॅक्ट आहे. आणि परिवारवादानं हा ग्रासलेला पक्ष उद्याच्या निवडणुकीच्या काळात परत ताटातूट झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष सुद्धा त्यांच्यावर आरोप केल्याशिवाय राहणार नाही. परिवारवादी पक्ष आहे म्हणून. जर का विरोधात गेलेच, विलिनीकरण झालं, शरद पवार आणि हे एकत्र आले आणि परत विरोधात उभे टाकले, तर ह्यांच्याकडे ही हत्यारं तयार असणार आहेत. हे आत्ता जे चाललेलं आहे ना एकंदरीत, आणि भुजबळ आणि हे आपापल्या घरात सगळी पदं कसं घ्यायचे, बाकीचे आमदार बसलेत वाजवत, अशा पद्धतीची अवस्था आत्ता अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये झालेली आहे. उद्याच्या काळात ह्या पार्थ पवार आणि ह्यांना आक्रमक होणं हे कठीण करून ठेवलेलं आहे. त्यामुळं आता इथनं पुढच्या काळात कसं राजकारण अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये होतंय हे बघण्यासारखं असेल.